गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी नेमके काय संकेत दिलेले आहेत, त्यांच्या राजकारणाची पुढची दिशा आता नेमकी काय असणार आहे? कालपासून या गोष्टीची बरीच चर्चा होताना दिसतेय. एकतर कालचा मेळावा हा 2-3 गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती होतो. महापालिका निकालानंतरचा हा पहिला मेळावा होता. 2 ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा सुद्धा हा पहिला मेळावा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 20 वर्ष पूर्ण होत असतानाचा हा मेळावा होता. 9 मार्च 2026 रोजी मनसेची स्थापना झाली आणि आता हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2 दशकं पूर्ण करतोय. साहजिक आहे की अशा महत्त्वाच्या औचित्याच्या वेळी काहीतरी एक ठोस कार्यक्रम आपल्या कार्यकर्त्यांना दिला पाहिजे, याची कल्पना मेळाव्याच्या आधीच राज ठाकरेंना असणार आणि त्या दृष्टीनं आता आपण कुठला कार्यक्रम दिला पाहिजे हा विचार त्यांनी केला असेल. सोबतच त्यांना हेही माहिती असणार आहे की पुढच्या 3 वर्षांसाठी आता महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही आहेत. 2029 थेट लोकसभा आणि विधानसभा त्या वर्षामध्ये होतील आणि हा जो एक 3 वर्षांचा काळ आहे तो एक प्रकारे शस्त्रसंधीसारखा काळ आहे. या काळामध्ये म्हणजे आताच तुम्ही लगेच राजकीय विधानं करण्याची गरज नाहीये. 2029 ज्यावेळी निवडणुकीचं वर्ष सुरू होईल तेव्हा पुन्हा राजकीय शस्त्र परजायला सुरुवात होईल. एक प्रकारे शस्त्रसंधीसारखा हा काळ महाराष्ट्राच्या हितासाठी आणि एका वेगळ्या कार्यक्रमासाठी कदाचित वापरायचं राज ठाकरेंनी ठरवलं असेल. अशा पद्धतीचे काही अभिनव उपक्रम राज ठाकरेंनी याच्या आधीसुद्धा राबवलेले आहेत. मनसेची ब्ल्यूप्रिंट, शॅडो कॅबिनेट आणि आता महाराष्ट्र नेक्स्ट. कालच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा सगळा गौरवशाली इतिहास जो आहे तो त्याचा पाढा वाचला. म्हणजे हजारोंच्या गर्दीसमोर एक प्रकारे इतिहासाचाच तास काल राज ठाकरे सरांनी घेतला आणि हे कौशल्य जे आहे गर्दीला संमोहित करण्याचं ते त्यांच्याकडे अफाट आहे, याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. म्हणजे मागच्या वेळी सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी तुम्ही पाहिलं असेल की अदानी यांच्या मोनोपॉलीचा देशाला कसा तोटा होतोय आणि ही मोनोपॉली किती धोकादायक आहे याच्याबद्दलचं एक ग्राफिकल प्रेझेंटेशन त्यांनी दिलं. म्हणजे अदानीच्या वाढत्या साम्राज्याबद्दलची चर्चा तर सगळीकडे उठता बसता होत असते, पण त्याचा नेमका प्रभाव ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवण्याचं काम त्यांनी मागच्या वेळी केलेलं होतं. आणि आजसुद्धा ज्यावेळी ते गर्दीला संबोधित करत होते तेव्हा जी माहिती एरवी अकॅडमिक वाटते, जी माहिती एरवी UPSCच्या कोचिंग क्लासमध्ये सांगितली जाते, ती महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलची काहीशी अकॅडमिक वाटणारी माहिती हजारोंच्या गर्दीसमोर राज ठाकरे ज्या कन्व्हिन्सिंग स्टाईलनं सांगतात की आपण त्या सगळ्या गर्दीला ओन करतोय, ही गर्दी माझी आहे आणि अशा आविर्भावामध्ये ते ही माहिती गर्दीला सांगतात आणि हे कौशल्य जे आहे ते त्यांच्याकडे निश्चितच आहे. दुसरी गोष्ट ही पण आहे की त्यांच्या महाराष्ट्र प्रेमाबद्दल कुठलीही शंका त्यांचे विरोधक सुद्धा घेणार नाहीत. त्यांच्या राजकीय भूमिकांबद्दल, पक्षाच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांबद्दल टीका टिप्पणी अनेक जण करत असतील, पण महाराष्ट्र प्रेम जे आहे त्याच्याबद्दल मात्र कुणीही शंका घेणार नाही. आणि 2006 मध्ये 20 वर्षांपूर्वी ज्या तळमळीनं महाराष्ट्राबद्दल ते बोलत होते तीच तळमळ याही वयामध्ये याही टप्प्यावरती त्यांच्या बोलण्यामध्ये जाणवते. हा म्हणजे निर्विवादपणे मान्य करण्यासारखा मुद्दा आहे. आता कालच्या भाषणामध्ये जर तुम्ही बघितलं तर जवळपास 35-40 मिनिटाचं हे भाषण होतं. सुरुवातीला काही त्यांनी राजकीय गोष्टींवरती टिप्पणी केली, म्हणजे इतकं मोठं जागतिक युद्ध आपल्या अवतीभोवती घडत असताना त्याच्याबद्दलची एक थेट भूमिका त्यांनी मांडली. आपण इराणच्या बाजूला असायला पाहिजे होतं. म्हणजे हा पण एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की जे राज ठाकरे याच्या आधी भोंग्यांच्या विरोधात थेटपणे कार्यक्रम राबवत होते, भगवी शाल त्यांनी पांघरलेली होती, त्या राज ठाकरेंनी यावेळी इराणची बाजू आपण घेतली पाहिजे होती हे सांगितलेलं आहे. आणि याच्यामधल्या अंडरलाईन करण्यासारख्या गोष्टी आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे ज्यावेळी भाजप समर्थक, संघ समर्थक लोकांना इस्रायलचा पुळका आलेला आहे आणि केवळ मुस्लिम देश आहे म्हणून इराणच्या विरोधात ते बोलतात, त्यांची भूमिका आहे, अशा वेळी राज ठाकरेंनी थेटपणे इराणच्या बाजूनं आपण असायला हवं होतं हे सांगितलेलं आहे. अर्थात काही महाराष्ट्रातल्या गोष्टी, देशाच्या राजकारणातल्या गोष्टी अशा पण आहेत की ज्याच्याकडे त्यांनी कदाचित अजून नेमकेपणानं बोलायला हवं होतं, पण राज ठाकरे यांच्याकडनं नेहमीच अपेक्षा जास्त असतात सगळ्यांच्या. भले त्यांच्या पाठीमागं आमदार आणि नगरसेवकांची संख्या नसली तरीसुद्धा ते जे बोलतात त्याचा प्रभाव, त्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होत असल्यामुळं सगळ्यांचंच लक्ष त्याच्याकडे असतं. आता एक गोष्ट म्हणजे कालच्या सभेमध्ये सुद्धा ज्यावेळी मी ते ऐकत होतो की महाराष्ट्र कसा विकायला काढलेला आहे हे त्यांनी ज्या आकडेवारीमधून सांगितलं ती फार गंभीर आणि चिंताजनक आकडेवारी आहे. पृथ्वीराज चव्हाण जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा 2 लाख कोटींचं कर्ज असणाऱ्या महाराष्ट्रात आत्ता 11 लाख कोटींचं कर्ज झालेलं आहे आणि जिकडं तिकडं फक्त कंत्राटदारांना खुश करण्याचा कार्यक्रम चालू आहे. महाराष्ट्रातलं हे सरकार आपली आर्थिक घडी ही नेमकी कशी बसवणार हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही गोष्टी अशा आहेत की जे बोलण्याचं धाडस राजकीय परिणामांची चिंता न करता सुद्धा राज ठाकरे दाखवतात. आरक्षणाचा एक मुद्दा आहे की ज्या आरक्षणाच्या मुद्द्याबद्दल थेट कडवटपणे बोलण्याचं धाडस जे आहे ते केवळ राज ठाकरेंनी केलेलं होतं. या आरक्षणाच्या नादी लागू नका. सरकारी नोकऱ्या सुद्धा आता कमी झालेल्या आहेत, त्यामुळं हे प्रश्न जे आहेत ते केवळ तुम्हाला जातीपातीमध्ये भांडवत ठेवण्याचे आहेत हे त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं. बऱ्याचदा आपण बघतो की राजकीय पक्ष, राजकीय नेते
आरक्षणाबद्दलच्या भूमिका जाहीरपणे घ्यायला कचरतात, त्यांना ती भूमिका घ्यायची नसते. राज ठाकरे मात्र याला अपवाद आहेत. काल सुद्धा त्यांनी या संपूर्ण महापुरुषांची वेगवेगळ्या क्षेत्रातली नावं घेताना कुठेही जात आणि पात याच्याबद्दलचा अभिमान बाळगू नका, त्याच्यातनं बाहेर पडा, हे सुद्धा कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. आता मनसेची ब्ल्यूप्रिंट म्हणजे तुम्हाला आठवत असेल की असे काही वेगळे कार्यक्रम त्यांनी याच्या आधी सुद्धा आणलेले आहेत. ब्ल्यूप्रिंट पक्षाच्या स्थापनेनंतर आलेली होती आणि त्याच्याबद्दल म्हणजे 2014ला ती आली, बऱ्याच काळानंतर आली आणि त्याच्याबद्दल राज ठाकरेंचा आक्षेप हा असतो की जितकी चर्चा ही ब्ल्यूप्रिंट येण्याच्या आधी होत होती तितकी ती आल्यानंतर झाली नाही. आता खरं तर ज्या राज ठाकरे यांच्या भोवती सातत्यानं मीडिया महाराष्ट्राचा असतो, म्हणजे कम्युनिकेशन स्किल त्यांचं स्वतःचं इतकं जबरदस्त आहे की त्या बाबतीत ही तक्रार जी आहे ती त्यांची खरोखर मान्य करण्यासारखी आहे का? कारण जे राज ठाकरे बोलतात ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचतं. पण तेव्हाची ब्ल्यूप्रिंट आणि आत्ताचं महाराष्ट्र नेक्स्ट 20 वर्षानंतरचं याच्यामध्ये काय फरक आहे? ज्यावेळी महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट राज ठाकरे आणत होते तेव्हा त्यांचा पक्ष हा महाराष्ट्रातला अत्यंत कोरा करकरीत पक्ष होता. जेव्हा असा पक्ष नवीन असतो तेव्हा लोकांच्या अपेक्षा त्या पक्षाकडनं अधिक असतात. एकला चलो रे ही भूमिका त्यावेळी राज ठाकरे घेऊन निघालेले होते आणि साहजिक आहे की त्या ब्ल्यूप्रिंटच्या भोवती या सगळ्या त्यांच्या एकला चलो रे आणि वेगळ्या पर्यायाचं वलय जे आहे ते होतं. आता ज्यावेळी महाराष्ट्र नेक्स्ट राज ठाकरे आणतायत तेव्हा नुकतीच म्हणजे अगदी 20 वर्षांच्या त्यांच्या राजकारणातली पहिली जाहीर युती त्यांनी स्वतःच्या बंधूंसोबत ठाकरेंसोबत केलेली आहे महानगरपालिका निवडणुकीमध्ये. त्या युतीचं नेमकं पुढं काय होणार आहे याच्याबद्दलची स्पष्टता आपल्याला नाही. जरी त्यांनी जाहीरपणे अजून काही विधानं केलेली नसली तरी महानगरपालिकेच्या निकालानंतर राज ठाकरे एकनाथ शिंदेंना भेटले, राज ठाकरेंचा फडणवीसांशी संपर्क आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या चर्चा होतात आणि त्यातही कल्याण डोंबिवली आणि चंद्रपूरमध्ये जे घडलं, कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे नगरसेवक शिंदेंच्या सोबत आणि चंद्रपूरमध्ये उद्धव ठाकरेंचे नगरसेवक हे भाजपसोबत, याच्यामुळे पुन्हा ती पण एक अंतर्गत स्पर्धा आहेच की भाजपला कोणाची उपयुक्तता जास्त वाटते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे एक नेमकेपणा जो आहे तुमच्या राजकीय भूमिकाबद्दलचा तो ज्यावेळी नाहीये त्यावेळी तुम्ही महाराष्ट्र नेक्स्ट सारखा उपक्रम घेऊन येत आहे. महाराष्ट्र नेक्स्ट जे तुम्हाला अपेक्षित आहे आणि 27 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या त्या क्षेत्रांबद्दलची माहिती, पर्याय जे आहेत, लोकांच्या सूचना त्यांनी मागवलेल्या आहेत, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमच्या महाराष्ट्राबद्दलच्या कल्पना मांडू शकता. खरोखर म्हणजे ही गोष्ट तर आपणही सातत्यानं बोलत असतो की महाराष्ट्र सध्या ज्या रसातळाला गेलेला आहे, म्हणजे ज्या महाराष्ट्रानं इतकं मोठं देशाचं वैभव देशाला दिलेलं आहे, स्वातंत्र्य चळवळीपासून ते अगदी इतिहास काळामध्ये कायम महाराष्ट्रानं देशाचं नेतृत्व केलेलं आहे, पण तो महाराष्ट्र आज दिल्लीचा गुलाम असल्याप्रमाणे वागतोय आणि या सगळ्यामध्ये महाराष्ट्राचं जे सत्व आहे ते हरवलेलं आहे. याच्याबद्दल आपण कायम बोलत असतो, पण हे वैभव जाहीरपणे महाराष्ट्राला ऐकवण्याचं काम राज ठाकरेंनी कालच्या सभेमध्ये केलेलं आहे. आता पुढची जी जबाबदारी आहे की याच्यातनं नेमका मार्ग कसा काढायचा, तर तो त्यांच्या पद्धतीनं ते या महाराष्ट्र नेक्स्टच्या वेबसाईटच्या माध्यमातून काढू पाहतायत. त्याला नेमका किती प्रतिसाद मिळेल हे आपल्याला बघितलं पाहिजे. सोबतच राजकीय भूमिका जोपर्यंत त्यांची स्पष्ट होत नाही की ते नेमके कुठल्या बाजूला असणार आहेत तोपर्यंत त्याच्याबद्दल, कारण साहजिक आहे की राजकीय पक्ष, राजकीय नेता म्हटल्यानंतर पहिला प्रश्न जो आहे तो तुमच्या भूमिकेचा असतो की तुम्ही कुठल्या बाजूला आहात, सत्ताधारी, विरोधात, कारण जनता त्याच्याशिवाय तुमच्याकडं म्हणजे त्या अंगानं बघू शकत नाही. आणि म्हणून ब्ल्यूप्रिंट आणि आता महाराष्ट्र नेक्स्ट दोन्ही वेळा 20 वर्षानंतर जेव्हा काही वेगळे अभिनव उपक्रम राज ठाकरे राबवत आहेत तेव्हा त्यांच्या राजकीय भूमिकांमध्ये काही फरक झाल्याचे दिसत आहेत. पण महाराष्ट्राबद्दलची त्यांची ही जी तळमळ आहे ती अगदी नक्कीच खरी आहे. त्याच्याबद्दल खरोखर या सगळ्यातनं ते किती मार्ग काढू शकतायत आणि महाराष्ट्र बदलला पाहिजे. महाराष्ट्र ज्या गतीनं रसातळाला चालला आहे ते थांबलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रातली आपली अधोगती जी आहे ती अस्वस्थ करणारी आहे. त्याच्याबद्दल कुणीतरी काहीतरी करणं आवश्यक आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या परीने एक सुरुवात केलेली आहे. पण पुन्हा एकदा तोच मुद्दा येतो की या सगळ्यातून म्हणजे कालच्या सभेमध्ये त्यांचं हे पण वक्तव्य होतं की आपण एक ना एक दिवस सत्तेत असणार आहोत. हा त्यांचा आशावाद मनसेला 20 वर्ष झाल्यानंतर कायम आहे. एक तुलना करण्याचा मोह होतो की या काळामध्ये जे पक्ष स्थापन झाले त्याच्यामध्ये आम आदमी पक्षासारखा एक पक्ष, की दोघांमध्ये थोड्याफार समानता पण आहेत की दोन्ही शहरी तोंडवळ्याचे पक्ष आहेत, पण आम आदमी पक्ष हा दिल्लीच्या बाहेर सुद्धा इतरत्र वाढला, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा या पक्षाला मिळाला. मनसे मात्र या संपूर्ण राजकारणामध्ये आपला ठसा जो आहे तो उमटवण्यामध्ये कमी पडलेली आहे. आणि ज्यावेळी पुढच्या 3 वर्षामध्ये कुठलीही निवडणूकच नाहीये अशा वेळी कुठला कार्यक्रम द्यायचा, तर कदाचित महाराष्ट्राच्या हिताचं काहीतरी देऊयात म्हणून राज ठाकरेंनी हा एक वेगळा उपक्रम समोर आणलेला आहे. अर्थात या उपक्रमाचं पुढं नेमकं काय होतं याच्यावरती त्याचं यश अवलंबून असणार आहे. पण तुर्तास हे दिसतंय की या सगळ्यामध्ये
भूमिका नेमकी काय आहे त्यांची हे स्पष्ट झालेलं नाहीये. ते कुठल्या बाजूला आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल ती कायम राहणार आहे की नाही याच्याबद्दलचं कुठलंही विधान त्यांनी केलं नाही. अर्थातच कालच्या त्यांच्या भाषणामध्ये केवळ मुख्यमंत्र्यांच्या बद्दलचं एक विधान, कायदा आणि सुव्यवस्थेबद्दलचं सोडलं तर कुठल्याही राजकीय नेत्याचं नाव नव्हतं, मोदींचं सुद्धा नाव नव्हतं. फक्त इराणबद्दल आपण भूमिका घेतली पाहिजे इतकंच त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवरती कालच्या सभेकडे आपण बघता येईल. तुम्हाला या सगळ्या उपक्रमाबद्दल नेमकं काय वाटतं?